कोण पुण्यांचा होईन सेवक, कोण पुण्यांचा होईन सेवक,
होईन सेवक जिही द्वंद्वादिक दुराविले ऐसेवर मे मज दावी नारायण अंतरीच्या खुणा प्रगटुनी बहु अवघड आहे संत भेटी तरी जगजेटी करुणा ठेली ऐसेवर मे मज दावी नारायण अंतरीच्या खुणा प्रगटुनी तुका म्हणे मग नाही वृत्तीवरी सुखाचे शेजारी पहुडीन ऐसेवर मे मज दावी नारायण अंतरीच्या खुणा प्रगटुनी पांडुरंगा करू प्रथम नामा पांडुरंगा करू प्रथम नामा पांडुरंगा
दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाणी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका नमो ज्ञानेश्वरा निष्कळंका जयांची गीतेची वाचिता टीका ज्ञान होई लोका ती भाविका ग्रंथार्थिया ध्यानमूलं गुरुमूर्ती पूजामूलं गुरुपदम मंत्रमूलं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरुकृपा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा पाठातला दररोजचा अभंग सेवेकरता एवढ्याकरिताच घेतला. या अभंगातले दोन शब्द फार महत्त्वाचे आहेत. एक म्हणजे पुण्य आणि दुसरं म्हणजे सेवा. विठाला सुखा करता पुण्य लागतं हे सगळ्यांना ज्ञात आहे. लक्षात सुखा करता पुण्याचा संबंध सुखाशी. सुख पुण्याशिवाय मिळत नाही. ज्या अर्थी आपण दुःख भोगतो
याला जबाबदार, याला कारण संसारातली कुठली घटना, कुठली व्यक्ती नसते, आपण केलेलं कर्म असतं. पुण्याचं फळ सुख असेल, पापाचं फळ जर दुःख असेल, तर अभंगामध्ये तुकोबाराची मागणी मागतात देवाजवळ, ती ह्या सांसारिक लोकांच्या पूर्णपणे विरुद्ध असणारी ही मागणी आहे. विरुद्ध एवढ्यासाठीच सुखाचा संबंध पुण्याशी असेल, पण तुकोबारा जे पुण्य मागतायत हे सुखासाठी नाही, हे सेवेसाठी. हे या अभंगाचं वैशिष्ट्य. विठाल विठाल काय असेल या सेवेचं सुद्धा फळ शेवटला सांगतात, सुखाची शेजारी आवडीनं. विश्रांती आहे, माणसाला मिळावी विश्रांती. लक्षात, आपल्या जीवनाचा शेवट हा मृत्यूमध्ये करायचा की आपल्या जीवनाचा शेवट हा विश्रांतीमध्ये करायचा, हे आपलं ठरलं पाहिजे. आलं लक्षात. काल आपल्या समोर निघून चालला आहे, एक एक दिवस सहज गत्या प्रयत्न न करता आपल्या डोळ्यासमोर चालला आहे, तरी आम्ही कधी सावध होत नाही. आमचा कधी संकल्पच नाही आहे की आमचा शेवट कसा करायचा, मृत्यूमध्ये की विश्रांतीमध्ये. या जीवनाची शेवटची सर्वात अंतिम जर विश्रांती काय असेल तर तिला म्हणतात आत्मज्ञान. विठाल विठाल मनुष्य जर कुठे कायमस्वरूपी विश्रांती घेऊ शकतो, शांती मिळवू शकतो, विसावा घेऊ शकतो, तर तो फक्त स्वतःच्या ह्या आत्म्यामध्ये. तुकोबारांना ते अभिप्रेत आहे, पण तुकोबारा अभंगामध्ये देवाकडे हे मागणं मागतात. सुंदर गाव, सुंदर मंदिर आणि मंदिरामध्ये असणाऱ्या दोन्ही मूर्ती, विठ्ठल रुक्माईची असेल आणि माऊली ज्ञानेश्वर महाराजांची असेल, दोन्ही, विशेष का दोन्ही. ज्ञानेश्वर महाराजांचे समाजावरती फार मोठा उपकार आहेत. उपकार एवढ्यासाठीच की जी भगवद्गीता संस्कृत भाषेमध्ये आहे, जिला आपण देवभाषा म्हणतो, या देवभाषेतल्या संस्कृतमधल्या गीतेला ज्ञानेश्वर महाराजांनी लोकभाषेमध्ये आणून समाजावरती उपकार केले. विठाल विठाल ज्ञानेश्वर ही लोकभाषेमध्ये, आणखीन पुढे सांगायचं तर गाव भाषेमध्ये. गावाची भाषा आहे, ती लोकांची भाषा आहे. संस्कृत देवाची भाषा आहे. ही लोकभाषेमध्ये आणून या समाजावरती केलेले उपकार आणि त्यांच्यासमोर कीर्तनाची सेवा. गाव धन्य आहे की देवाची पण सेवा होते गावाकडून आणि या गावाकडून ह्या संतांची सुद्धा सेवा घडते. सेवा हा महत्त्वाचा शब्द आहे, म्हणून या अभंगामध्ये जोर या शब्दावरती पुण्याच्या पुढे पण सेवेला घेतलेला आहे. पुण्य पुण्यच आहे हो, देवाला प्राप्त करण्यासाठी सुद्धा पुण्यच लागतंय. माते जेणे पावी जिते शुद्ध पुण्य. आणि या पुण्याच्या पण पलीकडे काय असेल, श्रेष्ठ का असेल, तर तो फक्त आत्मा. विठाल विठाल असावं भाव आमचा सेवेकडे. लक्षात का, सेवेकडे असावा. प्रकृती बदल करते, आमच्यामध्ये बदल करते. कधी आम्ही लहानच मोठं झालो, कधी आमचे लग्न झाले आणि कधी आमच्या मुलांची लग्न झाली, आमच्या डोळ्यासमोर काहीच कळलं नाही. प्रकृतीचा हा बदल बाल्यावस्थेतून तारुण्यात नेते, तारुण्यातून वृद्धावस्थेत नेते, वृद्धावस्थेतून मृत्यूपर्यंत ही प्रकृती सहज नेते, सहज बदल करते. पण प्रकृतीने आपल्यामध्ये केलेला बदल हा आपल्याला कधीच आनंद देत नाही. कोण मनुष्य लहानाचा तरुण झाला म्हणजे काय आनंदी झाला, तरुणाचा वृद्ध झाला म्हणजे काय आनंदी झाला. हा घडलेला बदल हा माणसाला कधीच आनंद देत नाही. मग जर प्रकृतीने आपल्या जीवनामध्ये केलेला बदल जर आपल्याला आनंद देत नसेल तर आपल्याला बदल करणं आहे, हे लक्षात ठेवा. संसारामध्ये आम्ही राहतोय, जगतोय आणि जगताना आनंद मिळत नसेल, सहज काहीच मिळणार नाही. प्रयत्न केल्याशिवाय बदल आपल्याला केला पाहिजे. एक तर आनंदासाठी शिव बना. लक्षात का, आनंदासाठी एक तर शिव बना, नसेल शिव बनता येत तर आनंदासाठी सेवक तिर बना. विठाल विठाल सेवक तिर पुण्य. पुण्य अभंगाचं वैशिष्ट्य आहे की पुण्याला या सेवेमध्ये तुकोबारा जोडतात. कार्यक्रमाची पत्रिका वाचली, मला खूप बरं वाटलं, खूप समाधान वाटलं. गच्च अशी भरलेली ते कार्यक्रमाची पत्रिका. सगळ्यांची नावं, आजचे प्रवचनकार कोण आहेत यांचं नाव, कीर्तनकार कोण आहेत यांचं नाव आहेत, वाचणारी कोण मंडळी आहेत, वाचक लोक यांचं नाव आहे, हरिपाठ करणार कोण आहेत हे नाव आहेत, गायनाचरणाची नावं आहेत, वाजवणाऱ्यांची नावं आहेत. संपूर्ण ह्या सप्ताहाला ज्यांनी काय आर्थिक मदत केलेली, योगदान दिलेलं आहे, ह्या मंदिरासाठी केलेले रंगरंगोटी, त्यांची सुद्धा सगळ्यांची जी काय आर्थिक मदत ती सुद्धा नावं आहेत. खूप नावं. पण ह्या सगळ्या नावांमध्ये जे लक्ष वेधून घेतं अशी पण काही नावं आहेत. त्याच्यापैकी आहे ज्यांच्या कृपाक्षेत्राकडे हा सप्ताह चालू आहे त्यांचं नाव आहे, ज्यांच्या आशीर्वादाने चालू आहे ब्रह्मलीन बापू त्यांचं नाव आहे. लक्षात का,
ज्यांचा प्रेरणास्थान आहे त्यांचं सुद्धा नाव आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही खाली 3-4 नावं आहेत, ती म्हणजे श्रद्धांजलीपूर्वक अशी नावं आहेत. मी या नावानं काय महत्त्व असतं, का मी नावं टाकतो? कीर्तनकार बदलतील, प्रवचनकार बदलतील, आम्ही या वर्षी असू, पुढे कधी असू की नाही माहिती नाही, पण ही नावं या पत्रिकेमधली कायम राहणारी नावं आहेत. ज्यांच्या कृपाछत्र खाली चालू आहे, ज्यांच्या आशीर्वादाने चालवलं आहे, जी काही ही श्रद्धेची मंडळी तुमची श्रद्धास्थान आहेत, ही काय सगळी या आरे गावचं जे काही आध्यात्मिक इतिहास आहे, त्या आध्यात्मिक इतिहासाला या लोकांचं योगदान आहे. विठ्ठल विठ्ठल लग्नाच्या पत्रिकेतील नावं वेगळी असतात आणि सप्ताच्या पत्रिकेतील नावं वेगळी असतात. त्याच्यामध्ये हे आलेली नावं यांचं योगदान आहे आपल्या या इतिहासामध्ये. आध्यात्मिक इतिहास या आरे ग्रामस्थला आहे, गावाला आहे. लक्षात का? खेळ वेगळा असतो, राजकीय वारसा वेगळा असतो, पण आध्यात्मिक बाजू वेगळी आहे. तुम्ही त्याच्यामध्ये सक्रिय आहात, सतत सगळीकडे फिरता, लोकांमध्ये जाता, त्याच्यामुळे हा एवढा मोठा समाज गोळा झालेला आहे. विठ्ठल विठ्ठल मग तुकोबारांचा हा जो अभंग आहे, या अभंगामध्ये तुकोबारचे देवाजवळ मागणी मागतात, हा फार महत्त्वाचा विषय आहे. तुकोबारच का देवाजवळ मागणं मागावं? आम्ही का मागू शकत नाही? पण त्यांच्या मागण्यात नाही आमच्या मागण्यात फरक काय? आम्ही मागतो देवाकडे, पण मागत असताना देव आमच्या समोर नसतो. देव आम्हाला दिसतोच असं नाही, पण तुकोबारांना समोर प्रत्यक्ष देव दिसतो. का आम्हाला देव दिसू शकत नाही? लक्षात घ्या, जे डोळ्याने दिसतं ना त्याला रूप म्हणतात. हे तर खरं आहे ना, जे डोळ्याने दिसतं त्याला रूप म्हणतात. ज्यांच्यामुळं ते दिसतं त्याला डोळे म्हणतात. दिसतं त्याला रूप म्हणतात, ज्याच्यामुळे दिसतं त्याला डोळे म्हणतात, आणि ज्याला दिसतं त्याला मी म्हणतात. मला या डोळ्यांमुळे हे जगत रूप दिसतंय. जर मला या डोळ्यांमुळे जर जगत दिसत असेल तर मला जगदीश का दिसू शकत नाही. विठ्ठल विठ्ठल डोळ्यानं पट्टी बांधून जर गांधारीच्या डोळ्यामध्ये एवढी शक्ती निर्माण होत असेल तर डोळे उघडे ठेवलेली माणसं आम्ही आहोत. मग आमच्या डोळ्यांमध्ये आमच्यामध्ये किती सामर्थ्य येऊ शकते, त्यासाठी हा सत्संग असतो. सत्संगाचं काम एवढंच आहे, सत्संगामध्ये समजतं की मी केवळ शरीर नाही आहे, तर या संसारातली सगळ्यात मोठी शक्ती ते मीच आहे. विठ्ठल विठ्ठल अभंगात आलेले जे शब्द आहेत पुण्य आणि सेवा, खरंच आवश्यकता आहे का या सेवेकरता पुण्याची? हा मोठा प्रश्न आहे. काय अर्जुनाचं पुण्य असेल? देखा नवल त्या प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे. काय पुण्य केलं असतं ना अर्जुनाने की भगवान परमात्मा अर्जुनाचा सारथी बनतोय. विठ्ठल विठ्ठल पुण्याला विशेष महत्व आहे जीवनामध्ये, विशेष महत्व. ही सगळी उभी माणसं आहेत, उभी माणसं आहेत. मी सुद्धा ह्या व्यासपीठावरती उभा आहे. या एका व्यासपीठावरून 3 गोष्टी घडतात. पाप पण घडतं इथं उभं राहून, पुण्य पण घडतं इथं राहून, आणि सेवा पण घडते इथे राहून. लोकांना आम्ही सांगतो आज आमची सेवा आहे, कधी कधी सिद्ध होत नाही की सेवा आहे. इथं पाप पण होतं आणि इथं पुण्य पण होतं. 3 गोष्टी या एका व्यासपीठावरती उभे राहून होते. पाप कधी होतो? बघण्याचा दृष्टिकोन जर खराब असेल तर या व्यासपीठावरून पाप घडतं. पाहण्याचा दृष्टिकोन जर शुद्ध असेल तर इथूनच पुण्य पण घडतं. लक्षात का? पण सेवा त्याच्या पलीकडे. सेवा कधी? त्या पुण्याचा पण जेवढा अभिमान नसतो ना, त्या अभिमान नसल्यानंतर जे कार्य होतं या ठिकाणी उभं राहून त्याला सेवा म्हणतात. विठ्ठल विठ्ठल पाप आणि पुण्य याचाच खेळ असतो जीवनामध्ये. लक्षात का? पशु पक्ष्यांना नाही कळत ते पशु काय पाप पुण्य जाणते. पशु पक्ष्यांना पाप पुण्य कळत नाही, कारण पाप पुण्य करण्यासाठी लागणारी जी बुद्धी आहे मुळात ती बुद्धीच नाही त्यांच्याकडे. आणि मनुष्याचं बघा कसं आहे, जास्त पाप होतात ते डोळ्यांनी. पुढचा विषय वाणी फार महत्वाची आहे. लक्षात का? एखाद्याचं बोलता बोलता जर अंतःकरण दुखवलं तर झटकन आपल्याकडून पाप घडतं. आणि एखाद्याचं अंतःकरण जर एखाद्याला थोडीशी जर आपण ऊर्जा प्रेरणा जर दिली तर ती सुद्धा आपल्याकडून एक पुण्य घडतं. कारण माणसाची वाणी हे बुद्धीचं प्रतिनिधित्व करत असते. लक्षात का? माणसाची वाणी, मनुष्य कसा आहे, दिसायला कसा आहे ते महत्वाचं नाही, त्याची बुद्धी कशी आहे, त्याचा विचार काय, हे कशावरून ठरतं, हे त्याच्या वाणीवरून. माणसाची वाणी ही बुद्धीचं प्रतिनिधित्व करतं आणि संतांची वाणी ही आत्म्याचं प्रतिनिधित्व करते. विठ्ठल विठ्ठल यासाठी या पाप पुण्यासाठी हा कर्माचा खेळ हा महत्वाचा आहे. जे होतं ते सगळं कशातून होतं? या क्रियेतून होतं.
क्रिया फार महत्त्वाची आहे. आपण काय क्रिया करतोय, कशी आपली क्रिया आहे, एक क्रियाच बघा कशी आहे. रामायणामध्ये कैकेयीला क्रिया म्हणतात, ती क्रियाप्रधान स्त्री आहे. हां, लक्षात का. कौसल्या ही ज्ञानप्रधान स्त्री आहे, पूर्ण ज्ञानी स्त्री आहे ती, म्हणून रामाला जन्माला घालू शकते. राम तिच्याच पोटी जन्माला येतो जो पूर्ण ज्ञानी येतो. आणि मात्र सुमित्रा ही भक्तिप्रधान स्त्री आहे. कैकेयी क्रियाप्रधान कर्म करणारी स्त्री, आणि याच क्रियेने याच कर्माने ज्यावेळी भरताला जन्म दिला, भरत म्हणजे एक धर्म आहे, कर्म ज्यावेळी धर्माला जन्माला घालतो त्यावेळी ती स्त्री जगामध्ये जगत वंदनीय ठरली. जग तिची स्तुती करत होते जेव्हा कैकेयीने भरताला जन्माला घातला तेव्हा. पण याच कैकेयीने याच क्रियेने याच कर्माने ज्यावेळी लिहिलं, या मंथरेला प्रोत्साहन दिलं, या लोभाला प्रोत्साहन दिलं, तेव्हा ही स्त्री जगतवंदनी असणारी जगतनिंदिनी ठरली. विठाल विठाल. क्रिया महत्वाची आहे, आणि क्रियेच्या सोबत श्रद्धा पण. बदल करतो मनुष्य कधी कधी कर्मामध्ये, शरीरात बदल करतो. एखादा मनुष्य आपल्याला दिसला, आपण पाया पडतो खाली वाकलो म्हणजे काय, शरीरामध्ये केलेला बदल. हे साधं गोष्ट आहे का. आपण एखाद्याला नमस्कार करणं, दिसला म्हणून नमस्कार केला हा भाग वेगळा असेलो, गेलो पाया पडा नमस्कार केला, आपण आपल्या शरीरामध्ये बदल केला. पण आपण शरीरामध्ये बदल करून त्याला जरी नमस्कार केला असला तरी पुण्य मिळत नाही. पुण्य मिळण्यासाठी शरीरामध्ये जेवढा बदल पाहिजे तेवढाच अंतःकरणामध्ये मनामध्ये पण बदल पाहिजे. आणि मनामध्ये बदल होणं यालाच म्हणतात श्रद्धा. विठाल विठाल विठाल. श्रद्धावान व्यक्ती हा ज्ञानाचा अधिकारी मानला गेला. श्रद्धावान व्यक्ती का श्रद्धावान, त्यांनी त्याच्या मनामध्ये केलेला हा बदल आहे. आपण बोललो होतो सप्त्यामध्ये, तिथे नागोठण्यामध्ये डोळ्यांना दगडाची मूर्ती दिसते. या डोळ्यांनी जर पाहिलं तर फक्त दगडाची मूर्ती दिसेल, पण जर देव पाहायचा असेल तर या डोळ्यांसोबत श्रद्धा पण पाहिजे. विठाल विठाल. मग हे जे काही हा कर्म आहे, पाप आहे, पुण्य आहे, मग या पाप पुण्यामध्ये जर आमच्याकडे पुण्य असेल, पुण्य तरी काय साधी गोष्ट आहे का, मग या पुण्यासोबत खरंच सेवेची आवश्यकता आहे का, हा फार महत्त्वाचा आहे. आज बघा जगाचं संतुलन बिघडलेलं आहे. आज समाज आणि जगाने कशात प्रगती केलेली नाही, अध्यात्मामध्ये प्रगती आहे. हा 26 वर्ष आहे. 20 वर्षापासून मी इथे येतोय, पाहतोय, बसून कीर्तनं ऐकलेली आहेत. नंतर थोडं पुढे आलेलो आहे, नंतर प्रवचन झाली, आता बापूंच्या जागेवरती कीर्तन आहेत. म्हणजे मी 20 वर्षापासून इथे उपस्थित आहे. हे सगळं पाहिलेला हा बदल मी डोळ्यांनी पाहतोय. तेव्हाचा काळ कसा असेल, कशी माईक सिस्टीम असेल, लोक बसून हरिपाठ करायचे, हे सगळं पाहिलेलं आहे. मग हा अध्यात्मामध्ये झालेली ही प्रगती आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती झालेली आहे. कुठलं क्षेत्र असं आहे, व्यावसायिक क्षेत्र असू द्या, राजकीय क्षेत्र असू द्या, भौतिक क्षेत्र, वैज्ञानिक क्षेत्र, प्रत्येक क्षेत्रामध्ये फाट अशी जर प्रगती झाली असेल तरी पण समाजाचं संतुलन बिघडण्याचं कारण का असेल. कोणाला वाटते सगळं काही ठीक चाललेलं आहे, कोणीतरी एकाने उभा राहावं आणि उत्तर द्यावं की जगामध्ये सगळं ठीक चाललेलं आहे, सगळं ठीक चाललेलं नाही. हो, समाजाचं संतुलन बिघडलेलं आहे. समाजाचं संतुलन बिघडण्याच्या मागचं कारण एकच आहे, समाजामध्ये आज सेवाभाव दिसत नाही. विठाल विठाल विठाल. ज्या क्षेत्राचा उल्लेख आवर्जून सेवा म्हणून केला पाहिजे, 2 दिवसापूर्वी त्याच क्षेत्राबद्दल मी शब्द ऐकला, सेवेच्या ठिकाणी धंदा. विठाल विठाल विठाल. लक्षात, सेवा आध्यात्मिक नाही मी बोलत, क्षेत्राबद्दल. याच्या व्यतिरिक्त काही क्षेत्र की जिथे सेवा हा शब्द वापरला गेला पाहिजे, तिथे सेवेच्या ठिकाणी धंदा हा शब्द उच्चारला गेला, याचा आश्चर्य वाटला. म्हणून आमच्या भारतामध्ये सुद्धा लोक नोकरीला जॉब म्हणत नाहीत, सेवाच म्हणतात. विठाल विठाल. मग पुण्यवान माणसाला काय आवश्यकता आहे या सेवेची. पुण्याने काही गोष्टी सहज मिळतात. आता हे एवढे छान वाजवत आहेत, तर मग अशी ननवाचा मुलगा सुद्धा वाजवत होता या लहान वयात. मी लक्ष देत होतो त्याकडे. कशी काही शिकले असतील मुलं, आश्चर्य आहे ना. गाणारी काही मुलं आहेत, लहानपणापासून गात आहेत, काही मुली गात आहेत. सहज त्यांना कसं का जमतं, ज्या अर्थी ह्या गोष्टी त्यांना सहज जमत आहेत याचा अर्थ त्यांच्याकडे ते पुण्य आहे. लक्षात का. जे आम्हाला जमलं नाही, आम्ही सगळे क्लास लावले, वाजवण्याचे लावले, गायनाचे लावले, काहीच जमं नाही. मग जर पुण्याईने जर ह्या गोष्टी सहज मिळत असतील तर मग सेवाभाव काय पाहिजे. सेवाभाव एवढ्यासाठीच पाहिजे, सेवाभावाची गरज आहे. कारण का पुण्याही न शिकता येत,
म्हणजे आम्ही शिकू शकत नाही असं नाही आहे ते. असाध्य ते साध्य करीते ह्यास खूप कष्ट करायला पाहिजेत. आणि खूप कष्टाची ज्यावेळी जाणीव होते ना तेवढ्या कलेचा अभिमान राहत नाही. विठाला 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 सहजगत्या काही गोष्टी जरी मिळाल्या तर त्याचा अभिमान अहंकार होतो. म्हणून सेवाभाव असावा. पार्वती लग्नाला झाली होती. पार्वती लग्नाला झाली होती. खूप चांगले चांगले स्थळ पार्वतीला आले. खूप चांगले स्थळ. पार्वतीच ती शेवटी कुठून 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 चांगले चांगले स्थळ आणले. एवढी सुंदर आणली मुलं तिच्यासाठी ना. ती म्हणते मला सुंदर मुलगाच नको. बघा काय म्हणते पार्वती, मला सुंदर नवराच नको. मग कसा पाहिजे तुला? ते म्हणते तो सुंदर नको, तो शिव पाहिजे. काय बोलते बघा ना. सुंदर नको मला म्हणते, केवळ सुंदर नको, तो शिव पाहिजे. कारण तिला माहिती आहे शिवच कसा आहे, सत्य पण आहे आणि शिवच कसा आहे, सुंदर पण आहे. मग ही पार्वती जिच्यामध्ये जन्मतः श्रद्धा आहे. श्रद्धेचंच दुसरं रूप म्हणजे पार्वती. पण जी जन्मतः श्रद्धा म्हणून जन्माला आली, पण तिला सुद्धा शंकराशी थेट विवाह करता आला नाही. जोपर्यंत तपश्चर्या केली नाही तोपर्यंत विठाला विठाला श्रद्धावान स्त्रीला, जगत जननी स्त्रीला सुद्धा तपश्चर्या केल्याशिवाय जर शंकराशी विवाह करता येत नसेल तर आमच्याकडे जरी पुण्य असेल तर त्या पुण्याच्या सोबत आमचं सुद्धा जीवन सेवेमध्ये असावं. भगवद्गीतेमध्ये 4थ्या अध्यायामध्ये ज्ञानाची 3 सूत्र सांगितली. फार सुंदर सूत्र आहेत ते. 4थ्या अध्यायाचं तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्न सेवया. 3 सूत्र आहेत. एक प्रणिपात, नमस्कार करा. नंतर सांगितलं प्रश्न विचारा. पण केवळ नमस्कार करून प्रश्न केला म्हणजे झालं असं नाही होत. हां, लक्षात काय, पुन्हा त्यांनी सांगितलं परिप्रश्न न सेवया, सेवा करा. मग विचार करा. जर ज्ञानाकरता भगवान परमात्मा सांगतो अर्जुनाला की प्रणिपात कर, नमस्कार कर, हा प्रश्न कर, आणि शेवटी सांगितलं काय, सेवा कर. प्रश्न हा फार महत्वाचा विषय आहे. लक्षात का, प्रश्न करता बनण्यासाठी सुद्धा विश्वास पाहिजे. मागे बोललो होतो, वक्ता आणि श्रोता या दोघांमध्ये त्या कथेचा परिणाम तेव्हाच होऊ शकतो जेव्हा दोघांमध्ये काहीतरी विश्वास असेल तर. विश्वासाशिवाय नाही, विश्वासानेच भगवान परमात्मा श्रीकृष्ण अर्जुनाला एवढी भगवद्गीता सांगतोय. त्याचा विश्वास आहे, हा ऐकेल. विठाला विठाला कान असतं म्हणजे झालं असं नाही हो. ऐकायला कान लागतात. कीर्तन प्रवचन ऐकायला कान लागतात, समजायला बुद्धी लागते. पण 2 गोष्टी पूर्ण नाही होत. ऐकायला कान लागतात, समजायला बुद्धी लागते, आणि ऐकलेलं समजल्यानंतर त्याच्यापासून समाधान मिळण्यासाठी अंतःकरणामध्ये त्या व्यक्तीबद्दल श्रद्धा लागते. विठाला विठाला मग जर या सेवेकरता एवढं पुण्य असेल, एवढं पुण्य सेवेकरता, ह्या साधारण गोष्टी आहेत. लक्षात का, या साधारण गोष्टी आहेत की ज्ञान झालं तरी सेवेमध्ये राहणं, नम्रतेने राहणं. पण तुकोबरा जो देवाजवळची मागणी मागतात ती मागणी मात्र अशा पुण्याची करतात की ज्यांना ज्याची सेवा करायची आहे ते कोण आहेत. अभंगाचं पहिलं चरण. कोण पुण्याचा होईना सेवा, कोण पुण्याचा होईना सेवा, कोण पुण्याचा होईना सेवा, कोण पुण्याचा होईना सेवा.
कोण पुण्य यांचा होईन सेवक. प्रश्न कोण करतायत, मागणी काय तुकोबरांची. तुकोबर आहे एक ब्रह्मज्ञानी पुरुष की ज्याच्याकडे काय पुण्य कमी आहे. संसारामधला सर्वात पुण्यवान जर कोण असेल तर तो ब्रह्मज्ञानी, की ज्या ब्रह्मज्ञानाच्या पुण्याची तुलनाच होत नाही.